नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थकीत वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित आलेला आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालार्थ प्रणाली सन 2025-2026 मध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीत देयके सादर करण्यास संचित करण्यात आले आहेत. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रलंबित थकीत देयके भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे. थकीत देयकामध्ये वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ श्रेणी, न्यायालयीन आदेश, अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी समावेश असणार आहेत. यामध्ये केवळ 1 ते 6 वर्ष व 6 वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. धन्यवाद.